व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतीये. गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. राज इव्हेंट्स. संपर्क 98 564 682 आणि 98 599 497. आजच आपला स्टॉल बुक करा. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण. नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट नजर ठेवली होती. कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक उपविभागीय पोलीस अधिकारी, 80 पोलीस अधिकारी आणि 700 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरली असून नववर्षाचे स्वागत आनंदात झाल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी पूल, विनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, संभाजीनगरसह 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी मद्यपान तपासणी, लायसन्स, ट्रिपल सीट इत्यादींची तपासणी केली जात होती. हुल्लडबाजांवर कारवाई करताना ऑल आउट ऑपरेशन राबवले गेले. तसेच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नाकाबंदी असलेल्या ठिकाणी भेट देत बंदोबस्ताची पाहणी केली. या मोहिमेत महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता, अंमली पदार्थ विरोधी कायदा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, मोटार वाहन कायदा याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथके विशेष गस्तीत होती. छेडछाड रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नववर्षाचे स्वागत सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांच्या या व्यापक बंदोबस्तामुळे जिल्ह्यातील वातावरण नियंत्रणात राहिले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.